नमस्कार मंडळी, क्रिशबीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुमची सकाळ वेदना आणि ताठरपणाने सुरू होते का? अंथरुणातून उठल्याबरोबर तुमचे गुडघे दगडासारखे गोठल्यासारखे वाटतात का? तुमच्या कधी लक्षात आलं आहे का की सकाळी उठल्याबरोबर तुमचं शरीर साथ देत नाही आहे, जणू काही सर्व काही ताठर झालं आहे आणि जेव्हा तुम्ही पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या सांध्यांमध्ये कोणीतरी सुया किंवा मग खिळे टोचल्यासारखं वाटतं. मंडळी, जर तुम्हाला याचा अनुभव येत असेल तर हे जाणून घ्या की तुम्ही एकटे नाही आहात. आजकाल ही समस्या फक्त 60, 70 किंवा 80 वर्षाच्या लोकांपुरती मर्यादित नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 30 किंवा 40 वर्षांचे तरुणसुद्धा या कडकपणा, ताठरपणा आणि सततच्या वेदनांनी त्रस्त आहेत. पूर्वी या समस्या वृद्धत्वाशी संबंधित मानल्या जात होत्या, परंतु आजची जीवनशैली, अस्वास्थ्यकारक खाण्याच्या सवयी, जास्त वेळ बसून राहणं आणि अपुरा व्यायाम या सर्वांमुळे ही वेदना वेगाने आणि आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहे. आता विचार करा की जेव्हा आपल्याला वेदना होतात तेव्हा आपण काय करतो? आपण लगेच बाजारातून महागडी वेदनाशामक औषधे, स्प्रे किंवा सुगंधी तेल विकत घेतो आणि लावतो. त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो, पण तुमच्या कधी लक्षात आलं आहे का की हा आराम फक्त 1 ते 2 तासांपुरताच का टिकतो? त्यानंतर त्याच वेदना आणि अस्वस्थता परत येते. याचं कारण असं आहे की ही उत्पादने केवळ वेदनेची जाणीव शून्य करतात आणि समस्येचा मुळावरती उपायच करत नाही. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एक संशोधनावर आधारित घरगुती मसाज तेल शेअर करत आहे, जे केवळ वरचा आराम देत नाही तर त्वचेच्या खोलवर जाऊन मूळ कारणावरती उपाय करतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा मुख्य आधार अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही दररोज कचरा समजून विचार न करता फेकून देत आहात. होय, हे थोडं विचित्र वाटू शकतं, पण तुमच्या वेदनेवर खरा उपाय ठरू शकणारी गोष्ट म्हणजे लिंबाची साल. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की वरवर साधी दिसणारी लिंबाची साल सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास कशी मदत करू शकते. ती हळूहळू तुमचा ताठरपणा कसा कमी करू शकते आणि तुमची हालचाल कशी सोपी करते. पण त्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. लोक अनेकदा विचारतात, पावसाळा सुरू होताच किंवा थंडी वाढताच गुडघेदुखी अचानक का वाढते? आपले गुडघे नियंत्रणाबाहेर गेल्यासारखे का वाटतात आणि वेदना पूर्वीपेक्षा अधिक तीव्र का होतात? हा मुद्दा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण येथूनच खऱ्या उपचाराची सुरुवात होते. मंडळी, या संपूर्ण समस्येचं मूळ समजून घेण्यासाठी आयुर्वेदाबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. आयुर्वेदानुसार आपलं शरीर वात, पित्त आणि कफ या 3 मुख्य दोषांनी बनलेलं आहे. या तिघांचा समतोल आपल्या शरीराचं आरोग्य राखतो. तथापि यापैकी एकाचा जरी समतोल बिघडला तरीसुद्धा विविध समस्या उद्भवू लागतात. सांधेदुखी, सांधे आखडणं आणि ताठरपणा या सर्वांचा थेट संबंध वातदोषाशी आहे, जो वायू तत्वाशी संबंधित आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते आणि हिवाळ्यात थंडी वाढते. या दोन्ही परिस्थितीमुळे शरीरामध्ये वात वाढतो. शरीरात वात वाढल्यामुळे त्याचा पहिला परिणाम तुमच्या सांध्यांवरती जाणवतो. सांध्यांमधील नैसर्गिक वंगण जे हाडांना एकमेकांवर घासण्यापासून रोखतं ते हळूहळू सुकतं आणि ते सुकल्यामुळे हाडे थेट एकमेकांवर आदळू लागतात. यामुळे वेदना, सूज आणि ताठरपणा वाढतो. थंडीचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम होतो, आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. जेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात तेव्हा सांध्यांकडे होणारा रक्तप्रवाह बाधित होतो. यामुळे रक्तप्रवाह मंदावतो, ज्यामुळे पोषण आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. म्हणूनच यावेळी नेहमीची तेलं किंवा क्रीम लावण्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण ती फक्त वरवरचा परिणाम करतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उष्णता देणाऱ्या तेलाची गरज असते, जे त्वचेच्या खोलवर जाऊन रक्तवाहिन्या मोकळ्या करतं, रक्तप्रवाह वाढवतं आणि शरीरात साचलेली हवा बाहेर टाकण्यास मदत करतं. आणि इथेच लिंबाची साल आणि तिळाचं तेल आश्चर्यकारक काम करतात. मंडळी, जेव्हा तुम्ही लिंबाची साल तिळाच्या तेलासोबत एकत्र करता तेव्हा ते एक शक्तिशाली औषध बनतं. हे मिश्रण केवळ वात संतुलित करत नाही तर शरीरात खोलवर जाऊन दाह मुळापासून नाहीसा करतं. ते रक्तप्रवाह सुधारतं, रक्तवाहिन्या मोकळ्या करतं आणि तुम्हाला महिनोमहिने किंवा वर्षानुवर्षे जाणवलेला कोणताही ताठरपणा हळूहळू कमी करतं. म्हणून सर्वप्रथम एक सवय बदला,
लिंबू पिळून त्याची साल फेकून देणं बंद करा. खरी शक्ती त्या सालीमध्ये दडलेली आहे. संशोधनातून असंही दिसून आलं आहे की लिंबाच्या सालीमध्ये लिमोनेन नावाचं एक विशेष संयुग असतं. हे अत्यंत शक्तिशाली नैसर्गिक दाहशामक संयुग आहे, जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. सांधेदुखीचं खरं कारण केवळ हाडांची झीज नसून त्यांच्यामध्ये होणारी सूज आहे. जेव्हा तुम्ही या तेलाने मालिश करता तेव्हा ते तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये खोलवर शिरतं आणि तिथे साचलेली सूज हळूहळू शोषून घेतं. यामुळे केवळ सूज कमी होत नाही, तर वेदनेचं मूळ कारण दूर करण्यासही मदत होते. शिवाय लिंबाच्या सालीमध्ये फ्लेवोनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतात. हे सर्व मिळून तुमच्या सांध्यांमधील कोलेजनला तुटण्यापासून वाचवण्यास मदत करतात. कोलेजन हे थेच प्रथिन आहे जे तुमच्या खुर्च्या किंवा स्नायुबंध बनवत असतं. गुडघ्याचं तेल हाडांमधील गादी मजबूत आणि लवचिक ठेवतं. जेव्हा कोलेजन तुटतं तेव्हा खुर्च्या कमकुवत होते, ज्यामुळे वेदना होतात. तथापि हे तेल ती प्रक्रिया मंदावतं आणि दुरुस्तीस मदत करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते शिरांमधील रक्तसंचार इतका सुधारतं की साचलेला ताठरपणा सैल होऊ लागतो. हळूहळू तुम्हाला जाणवेल की चालणं सोपं झालं आहे, पायऱ्या चढताना वेदना कमी होतात आणि सकाळचा ताठरपणा कमी होऊ लागला आहे. एखाद्याचे गुडघे खूप झिजले असले तरी हे तेल पूर्णपणे निरुपयोगी नाही. ते सांध्यांना वंगण परत मिळवून देण्यास मदत करतं आणि सूज कमी करून वेदनांवर लक्षणीयरित्या नियंत्रण ठेवू शकतं. तर मंडळी, आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे तेल केवळ एक साधा घरगुती उपाय नाही, तर योग्यरित्या वापरल्यास ते एक उत्तम आधार ठरू शकतं. पुढचा प्रश्न आहे की ते योग्यरित्या कसं तयार करावं. कारण जर तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळू शकणार नाही. म्हणून पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे तेल घरी तयार करण्याची अचूक टप्प्याटप्प्याने पद्धत सांगणार आहे. मी तुम्हाला काही महत्त्वाच्या सवयी आणि आहाराच्या सवयींबद्दलही सांगेन, ज्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट केल्यास या वेदनांपासून आराम मिळवणं आणखी सोपं जाईल. तर मंडळी, आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागावरती चर्चा करूया, हे तेल तयार करण्याची योग्य पद्धत. कारण पद्धत योग्य असेल तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतील. आपल्याला असे घटक निवडायचे आहेत जे उष्ण प्रकृतीचे आहेत आणि नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतात. म्हणजेच ते केवळ वेदना कमी करत नाही, तर त्याच्या मुळावरती काम करतात. बाजारात उपलब्ध असलेल्या तेलांमध्ये आणि मी तुम्हाला सांगत असलेल्या या घरगुती तेलांमध्ये नेमका काय फरक आहे, असं लोक अनेकदा विचारू शकतात. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बहुतेक व्यावसायिक तेलं केवळ सुगंध आणि वरवरचा चिकटपणा देतात. लावल्यावरती थोडीशी थंडावा आणि उष्णता देतात, ज्यामुळे तुम्हाला आराम वाटतो. पण सत्य हे आहे की तुमच्या वेदनेच्या मूळ कारणावर म्हणजेच दाह यावर उपाय करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नसते. या उलट आपण घरी बनवत असलेलं तेल पूर्णपणे नैसर्गिक घटक आणि औषधी वनस्पतींपासून बनवलेलं असतं. या औषधी वनस्पती केवळ वेदना कमी करत नाही, तर मुळापासून दाह नाहीसा करण्यासही मदत करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हा केवळ तात्पुरता आराम नसून उपचाराचा एक प्रकार आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लिंबाची साल. बहुतेक लोक लिंबाचा रस काढल्यानंतर ती कचरा आहे असं समजून फेकून देतात. पण खरं सांगायचं तर सांधेदुखीवरील खरा खजिना सालीमध्ये दडलेला आहे. तुम्हाला फक्त एका मोठ्या लिंबाचा फक्त पिवळावरचा भाग किसून घ्यायचा आहे. पांढरा भाग टाळण्यासाठी खात्री करा, कारण तो कडू असतो आणि त्यात औषधी गुणधर्म नसतात. फक्त पिवळा थर वापरा, कारण त्यात सर्वात प्रभावी घटक असतात. संशोधनामधून असं दिसून आलं आहे की लिंबाच्या सालीमध्ये लिमोनिन नावाचं एक विशेष तेल असतं. हे एक शक्तिशाली नैसर्गिक दाहशामक आहे. जेव्हा तुम्ही या तेलाने मालिश करता तेव्हा ते त्वचेच्या छिद्रांपासून खोलवर शिरतं आणि सांध्यांमधील सूज हळूहळू कमी करतं. हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतं आणि त्यात नसांमधील अडथळा दूर करण्याची प्रचंड क्षमता आहे. आता या तेलाचा आधार असलेल्या दुसऱ्या घटकाबद्दल बोलूया, तिळाचं तेल. हे या संपूर्ण मिश्रणाचा आधार असेल. तुम्हाला सुमारे 100 मिली तिळाचं तेल लागेल. आयुर्वेदामध्ये तिळाच्या तेलाला वातशामक तेलांचा राजा म्हटलं जातं. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते इतर तेलांपेक्षा शरीरामध्ये अधिक खोलवर शिरण्याची क्षमता ठेवतं. ते केवळ त्वचेवरच राहत नाही, तर हाडे आणि नसांमध्येही शिरून आतून आराम देतं. जर काही कारणास्तव तुमच्याकडे तिळाचं तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही शुद्ध मोहरीचं तेल देखील वापरू शकता. मोहरीचं तेल देखील उष्ण प्रकृतीचं असून वातदोष कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
त्यामुळे या दोनपैकी जे सर्वात सहज उपलब्ध आहे ते तुम्ही वापरू शकता. तिसरा आवश्यक घटक आहे तो म्हणजे हळद. तुम्हाला अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद केवळ एक मसाला नाही, तर ती अत्यंत शक्तिशाली नैसर्गिक प्रतिजैविक आणि दाहशामक घटक आहे. जेव्हा सांध्यांमध्ये जुन्या जखमा होतात किंवा जेव्हा हाडांच्या घर्षणाने आणि सुजेमुळे अंतर्गत वेदना होतात, तेव्हा हळद जखम बरी करण्यास मदत करते. ती सांध्यांमध्ये साचलेले विषारी द्रव्य बाहेर काढते आणि वेदनेपासून त्वरित आराम देते. या व्यतिरिक्त तुमची इच्छा असल्यास तुम्ही हळद कोमट पाण्यात मिसळून दिवसातून 1 किंवा 2दा हळूहळू पिऊ शकता. ज्यांना तीव्र सांधेदुखी किंवा सुजेचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे अंतर्गतरित्या खूप फायदेशीर आहे. चौथा घटक म्हणजे मेथीचे दाणे. अर्धा चमचा मेथीचे दाणे घाला. मेथीचे दाणे सांध्यांमधील वंगण पुन्हा तयार करण्यास मदत करतात. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं सांध्यांमधील द्रव सुकण्यास सुरुवात होते, ज्यामुळे कटकट आवाज येतो आणि वेदना होतात. त्याच्या उष्णता देणाऱ्या आणि औषधी गुणधर्मांमुळे मेथी हाडांमधील आवश्यक वंगण टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे चालताना येणारा कटकट आवाज हळूहळू कमी होतो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिऊ शकता. तुम्ही मेथीचे दाणे दळून ते तुमच्या आहारातही घालू शकता. यामुळे देखील अंतर्गत फायदे मिळत असतात. आता पुढचे घटक कुठले आहे तर बघा, ते आहे ओवा, ज्याला कॅरम सीड्स म्हणतात. तुम्हाला या तेलामध्ये अर्धा चमचा ओवा घालावा लागेल. ओव्यामध्ये तीव्र उष्णता देणारा गुणधर्म असतो, जो वेदना कमी करण्यास मदत करतो. त्यात थायमोल नावाचा एक पदार्थ असतो, जो सुन्न झालेल्या नसा पुन्हा सक्रिय करतो आणि वात दोषामुळे आलेला ताठरपणा वेगाने सैल करतो. हे सांध्यांभोवतीचं रक्ताभिसरण देखील वाढवतं, ज्यामुळे वेदना आणि सूज या दोन्हीपासून आराम मिळतो. तर मंडळी, हे होते या तेलाचे मुख्य आणि सर्वात प्रभावी घटक. पुढे व्हिडिओमध्ये आपण हे सर्व घटक योग्यरित्या मिसळून हे तेल कसं तयार करायचं ते शिकूया, जेणेकरून तुम्हाला त्याचे 100% फायदे मिळू शकतील. मंडळी, ओवा हा केवळ एक छोटा मसाला नाही, तर तो तुमच्या संपूर्ण शरीरासाठी एका शक्तिशाली औषधाप्रमाणे काम करतो. हे सांध्यांभोवतीचं रक्ताभिसरण लक्षणीयरित्या वाढवतं, ज्यामुळे तेथील ताठरपणा हळूहळू सैल होतो. म्हणूनच शरीराच्या कोणत्याही भागातील, मग ते स्नायू असो वा सांधे, वेदनांसाठी ओवा वापर नेहमीच फायदेशीर मानला गेला आहे. याशिवाय ओवा तुमची पचनसंस्था देखील मजबूत करतं. जर कोणाला गॅस, अपचन किंवा आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर अगदी थोडासा ओवा चावल्याने त्वरित आराम मिळू शकतो. याचा अर्थ असा की यामुळे तुमच्या शरीराला आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे फायदा होतो. आता आपण पुढच्या महत्त्वाच्या घटकाबद्दल बोलूया, लवंग. तुम्ही या तेलामध्ये 3 ते 4 लवंगा घातल्या पाहिजेत. लवंगांमध्ये युजेनॉल नावाचं एक विशेष संयुग असतं, ज्यात दातदुखीपासून ते तीव्र सांधेदुखीपर्यंत सर्व काही शांत करण्याची क्षमता असते. तुमच्या स्वतःच्या लक्षात आलं असेल की लवंग दातदुखीपासून त्वरित आराम देतात. त्याचप्रमाणे सांधेदुखीवरही त्याचा असाच परिणाम दिसून येतो. लवंगा नैसर्गिक भूल देणाऱ्या औषधाप्रमाणे काम करतात. याचा अर्थ असं की त्या वेदना होणाऱ्या भागाला त्वरित सुन्न करून आराम देऊ शकतात. तुमची इच्छा असल्यास तुम्ही दिवसातून एकदा सौम्य लवंग चहा देखील बनवू शकता. फक्त साधं पाणी घ्या, त्यात 2 ते 3 लवंग टाका, ते उकळा आणि हळूहळू प्या. यामुळे शरीरातील अंतर्गत सूज कमी होण्यास मदत होते. आता आपण या तेलातील सर्वात महत्त्वाच्या आणि शक्तिशाली घटकाकडे वळूया, भीमसेनी कापूर. शेवटी तुम्हाला भीमसेनी कापराचे 2 ते 3 लहान तुकडे घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, हा साधासुद्धा पूजेचा कापूर नाही, तर औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला एक विशेष कापूर आहे. कापराचे एक खूप विशेष कार्य आहे. तो तेलातील सर्व औषधी गुणधर्म शोषून घेतो आणि त्वचेच्या खोलवर पोहोचतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तो एका वाहकाप्रमाणे काम करतो, ज्यामुळे इतर सर्व घटकांची शक्ती अनेक पटीने वाढते. जेव्हा तुम्ही हे तेल लावता तेव्हा कापूर त्याच्या शोषणाची प्रक्रिया खूप वेगवान करतो, ज्यामुळे तुम्हाला काही मिनिटांमध्येच आराम मिळतो आणि वेदना हळूहळू कमी होतात. आता ते लावण्याची योग्य पद्धत समजून घेऊया, कारण इथेच लोक अनेकदा चुका करतात. सर्वप्रथम एक लोखंडी किंवा स्टीलचं भांडं घ्या. त्यात 100 मिली तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घाला. मंद आचेवरती ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर किसलेली लिंबाची साल, 1 किंवा 2 लिंबांचा रस, हळद, मेथी, ओवा आणि लवंग घाला. आता हे मिश्रण मंद आचेवर हळूहळू शिजवा. लक्षात ठेवा, आपल्याला तेल जाळायचं नाही, आपल्याला फक्त या औषधी वनस्पतींचा अर्क तेलात उतरवायचा आहे. जेव्हा लिंबाची साल हलकी तपकिरी होऊ लागते तेव्हा तुमचं तेल तयार झालं आहे.
गॅस बंद करा आणि ते थोडंसं थंड होऊ द्या. तेल कोमट झाल्यावर त्यात ठेचलेला भीमसेनी कापूर घाला. लक्षात ठेवा, कापूर कधीही जास्त आचेवरती गरम करू नका, नाहीतर त्याची शक्ती कमी होत असते आणि तो वाफ होऊन उडून जात असतो. तेल पूर्णपणे थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि एका स्वच्छ काचेच्या बाटलीमध्ये साठवून ठेवा. तुमचे शक्तिशाली औषधी तेल तयार आहे. आता आपण त्याच्या योग्य वापराविषयी बोलूया, कारण केवळ योग्य पद्धत वापरल्यानेच तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळतील. लोक अनेकदा कोणती चूक करतात? तेल लावून लगेच हवेत पसरवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रथम तुम्ही दुसऱ्या भागावरती गरम पाण्याच्या पिशवीसह 5 मिनिटे तेल लावावे. यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात आणि तेल अधिक सहजपणे आत शिरण्यास मदत होते. यानंतर तयार केलेलं तेल थोडं कोमट करा आणि दुसऱ्या भागावरती किमान 10 ते 12 मिनिटे गोलाकार गतीने हळूवार त्याची मालिश करा. जास्त जोर लावू नका, हळूवारपणे आणि सावकाश मालिश करा. मालिश केल्यानंतर थंड हवेच्या संपर्कात येऊ नये म्हणून तो भाग सुती कपड्याने किंवा मग गुडघ्याच्या वाटीने झाका. थंड हवेच्या संपर्कामुळे वातदोष वाढू शकतो आणि वेदना परत येऊ शकतात. जर तुम्ही हे दररोज रात्री झोपण्यापूर्वी केलं तर तुम्हाला सुमारे 2 ते 3 आठवड्यांमध्ये स्पष्ट फरक जाणवेल. पायऱ्या चढणं सोपं होईल, जास्त वेळ उभं राहिल्याने वेदना कमी होतील आणि सकाळचा सांधेदुखीचा त्रासही लक्षणीयरित्या कमी होईल. तथापि केवळ बाहेरून तेल लावणं पुरेसं नाही, शरीराला आतून पोषण देणं तितकंच महत्त्वाचं आहे. सांधेदुखी असलेल्या लोकांनी आंबट किंवा खूप थंड पदार्थ जसं की फ्रीजमधील दही, लोणचं, आईस्क्रीम टाळावेत. या सर्व गोष्टी वात वाढवतात, ज्यामुळे उडीद डाळीचं सेवन मर्यादित केलं पाहिजे. तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम आणि पोषक तत्वांनी युक्त पदार्थांचं प्रमाण वाढवा. सकाळी रिकाम्या पोटी 2 भिजवलेले अक्रोड पूर्णपणे चावून खा. यामुळे सांध्यांमधील वंगण वाढण्यास खूप मदत होते. दिवसभर कोमट पाणी प्या, कारण शरीरातील पाण्याची कमतरता हे सांधेदुखीचं प्रमुख कारण आहे. आपलं वजन नियंत्रणात ठेवा, कारण शरीराचं संपूर्ण वजन गुडघ्यांवर येतं. अतिरिक्त वजनामुळे गुडघ्यांवरील दाब वाढतो आणि वेदनाही झपाट्याने वाढतात. या व्यतिरिक्त दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायांच्या तळव्यांना मालिश करा. एक नजर टाका, आपल्या पायाच्या अंगठ्याखालचा भाग सांध्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे, त्यामुळे त्याला मालिश करणं देखील खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर किमान 15 मिनिटे हलकं चाला. यामुळे रक्ताभिसरण योग्य राहतं आणि सांध्यांमधील ताठरपणा टाळता येतो. मंडळी, लक्षात ठेवा की लिंबाची साल जी तुम्ही कचरा म्हणून फेकून देत आहात, ती तुमच्या सांध्यांसाठी एक अनमोल खजिना ठरू शकते. तुमच्या घरामध्ये कोणी वृद्ध व्यक्ती असो किंवा तुम्ही स्वतः या समस्येशी झुंजत असाल, हा उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. हवामान गरम असल्यास तुम्ही लिंबाच्या सालीपासून हलका चहा देखील बनवू शकता. यामुळे सूज कमी होते, पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता भरून निघते. यामुळे तुमच्या सांध्यांमधील कोलेजनची दुरुस्ती सुधारते आणि कार्टिलेज मजबूत होतो. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.